मॅडम एक सेकंड किती सुंदर झाली थँक्यू समोर मॅडम समोर इकडे वेट एक मिनिट चला पुढे चला नियोजन भवनला मॅडम मागे सगळे मागे या सगळे आयुक्तांना येऊ दे ताई तू जरा मागे जा म्हणजे थोडे मागे सगळ्यांना भेट सगळ्यांना भेट नाही थोडी काही गडबड होणार नाही या साईडला समोर 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 इकडे थँक्यू मॅडम इकडे ही अतिशय ऐतिहासिक योजना जी शासनाने आणली ती अधिकाधिक सक्षमपणे राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. उलट आम्ही सगळ्या लाभार्थी महिलांना सांगतोय की तुमचे महिन्याचे जे 1500 आहेत ते 1500च्या 1500 शॉपिंगमध्ये खर्च नका करू. उलट त्याच्यातले 100-500 हे तुम्ही बचत गटामध्ये किंवा कुठले तुमच्या इथं आता कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा सहकारी क्षेत्र त्या ठिकाणी असेल किंवा असं जिल्हाधिकारी आपण ह्या काही बँका असतील त्याच्यामध्ये सोसायटी फॉर्म करून जर एकत्रितपणाने तुम्ही त्याचं चांगल्या पद्धतीनं त्याचा आपण ते जर आपण जमा करत राहिला दर महिन्याला जे काही लाभ येतो त्याचं 100-500 तर तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये कधीही एका विशिष्ट रकमेची गरज लागली तर तुम्हाला त्याच्यातून लोन असेल किंवा ती रक्कम असेल ती प्राप्त होऊ शकेल. नाहीतर आम्ही ज्या ज्या वेळेला लाभ वितरित करतो त्याच्या आधी तर आमच्याकडे शहरातले सगळे व्यापारी येतात की लाडकी बहीणचा लाभ कधी म्हणजे भगिनींपेक्षा लाडक्या बहिणींपेक्षा व्यापारी जास्ती विचारतात की DBT कधी करणार आहे. तर मी 1-2 वेळा व्यापाऱ्यांना विचारलं तुम्ही काय विचारता तुमच्या घरातलं कोण लाभार्थी आहे का. ते म्हणले नाही ज्या दिवशी DBT झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केट जाम गजबजलेलं असतं म्हणून आम्ही विचारतो की बाबा DBT कधी होणार. त्यामुळे सगळे पैसे शॉपिंग किंवा खरेदीमध्ये न घालवता जर त्याच्यातली ठराविक रक्कम तुम्ही साठवून ठेवत चाललात तर तुम्हाला निश्चितपणाने त्याचा पुढच्या कालावधीमध्ये फायदा होऊ शकेल. मी आज पुन्हा एकदा या आपल्या अहिल्या भवनचं लोकार्पण होत असताना विभागाच्या सगळ्यांचेच मनापासून अभिनंदन करते. स्थानिक प्रशासन म्हणून जिल्हाधिकारी आपण आपले पालकमंत्री महोदय संबंध जिल्हा प्रशासन लोकप्रतिनिधी या सगळ्यांचेच मनापासून अभिनंदन करून या अहिल्या भवन अंतर्गत येणारी प्रत्येक महिला ही कितीही समस्या घेऊन आलेली का असावी पण जाताना ती हसरा चेहरा घेऊन जावी अशीच मी या निमित्ताने सदिच्छा व्यक्त करते. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.